तर आता बातम्या आहे धुळ्यातील किन्नर आखाड्याचे महामंडळेश्वर पार्वती जोगी हे सुद्धा काश्मीरमध्ये अडकलेले आहेत। पार्वती जोगींसह 5 तृतीयपंथी देखील काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती मिळते। लवकरच काश्मीरमधून गावी पाठवण्याची व्यवस्था करण्याची यावेळेला पार्वती जोगी यांनी मागणी केलेली आहे। तुमच्यासाठी खूप मोठा आधार झाला। खूप मोठा सर माझे बोलणं आजी करू शकतात पण तुम्ही काळजी गव्हर्नमेंटचे शब्द सुद्धा हा मोठा आधार सर आम्ही लाडक्या बहिणी आहे तुमच्या, तुम्ही भाऊ मला येणारच आमच्याकडे। हो हो स्पीडली ऍक्शन घेणार किंवा एवढं तत्परतेने निर्णय घेऊन कुठलाही खूप जबरदस्त तुमचं निर्णयाची क्षमता आणि म्हणजे शब्द नाहीये त्या गोष्टी। जो पण निर्णय तुम्ही घेतलेले आहेत ना आतापर्यंत आणि आम्हाला गॅरंटी आम्ही सुरक्षित तुमच्यासाठी जाऊ। नाही कसं आहे आता अशा वेळेस माणूस थोडा पॅनिक असतो, थोडं माणसाला भीती असते। एवढी मोठी घटना झालेली आहे, ज्या व्यक्तीच्या बाबतीत झालं ते खरं म्हणजे आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे। आता पुढे त्यांचं काय होईल ते होईल, त्याचं तर होणारच। त्यांचं त्यांनी केलंय ते त्यांना आता सोडणार नाही बिलकुल। परंतु आता आपले जी लोक आहेत त्यांना पहिलं सुरक्षित आपल्या घरी पोच करणं हे पहिलं काम, नंतर मग त्यांच्याशी आणि आपले गृहमंत्री अमित शाह साहेब पण काल येऊन गेले इकडे, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले। त्या मग काय झालं, बऱ्याच लोकांनी बरेच ग्रुप जे आपले आहेत ग्रुप आले ना, तुमचे ग्रुप आहे त्यांच्याशी माझा अभिजित आमचा काल आला होता यांची टीम, तर काल यांना पाठवलं होतं। मग हे मला फोन लावून देत होते।